संधी त्यांनी हिरावून घेतली। मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले। ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही। त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे। मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती, पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला। हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत। पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नेमणूक द्यायची, कुणाला जबाबदारी द्यायची, कुणाला पद द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे,